झी 24 तास एक पाऊल पुढे। अभियंते विजय पांढरेंनी नेमके काय आरोप केलेत आपण पाहूयात। विदर्भात वडेरे समितीने केलेल्या चौकशीत 1500 कोटींच्या रिकव्हरीचा आदेश तसंच विदर्भामधल्या 2900 कोटींच्या निविदा रद्द करण्यात आल्या। एकाच महामंडळाच्या थोड्या चौकशीत 4400 कोटींचा गोंधळ आहे। सर्व महामंडळांची गेल्या 15 वर्षांच्या कारभाराची चौकशी केल्यास 20,000 कोटींचा अनाठायी खर्च केल्याचं समोर येईल। उपसा सिंचन योजनेची नीट चौकशी केली तर 15,000 कोटी पाण्यात गेल्याचं उघड होईल। कोण आहेत विजय पांढरे आपण पाहूयात। मेरी संशोधन संस्थेमध्ये महाराष्ट्र प्रशिक्षण प्रबोधिनीचे ते मुख्य अभियंता आहेत। पांढरेंनी लिहिलेल्या पत्रामध्ये पाटबंधारे विभागातला हा सगळा भ्रष्टाचार उघडकीला आलाय। पाटबंधारे विभागामधले अधिकारी, राजकीय नेते आणि ठेकेदार यांच्या संगनमताने भ्रष्टाचार सुरू असल्याचं पांढरे म्हणतात। पांढरे यांची तापी पाटबंधारे महामंडळातून तातडीने बदली त्यावेळेला करण्यात आली होती। झी 24 तास एक पाऊल पुढे।